छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना माझा सप्रेम असा जय श्रीराम। छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका जी निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक 26 मधून उभा आहे। सर्व मतदारांना मी इतकंच आवाहन करतो की मी मागील काळामध्ये नगरसेवक असताना 15 कोटीचे कामं ही सातारा देवळीमध्ये केलेली आहे आणि नक्कीच आता भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे, तसंच महापौरी आपल्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही नगरसेवक सुद्धा चारही नगरसेवक आपण भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे, जेणेकरून आपला विकास होईल, आपली सुरक्षा राहील। त्यासाठी आपण येणाऱ्या 15 तारखेला कमळ या निशाणीसमोर मतदान टाकून प्रचंड असं मताधिक्याने निवडून द्या। आपण साहेब आपण मागील याच्यामध्ये महापौर नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्या दरम्यान तुम्ही खूप मोठी कामं या परिसरामध्ये केलेली आहे। त्या कामाची थोडी ओळख मतदारांना करून द्याल का? मी ज्यावेळेस नगरसेवक होतो सर्वात मोठा प्रश्न आपल्या इथं पाण्याचा होता। मग अमृत जल योजनेतून आपण त्यावेळेस अतुल सावे साहेबांना, कराड साहेबांना एक पत्र देऊन आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान साहेबांकडून आज 2700 कोटी रुपयाची अमृत जल योजना ही आज प्रगतीपथावर आहे आणि 2 महिन्यामध्ये पूर्ण सातारावासियांना घरोघर पाणी मिळेल हे मी आपल्याला सांगतो। त्याच पद्धतीने ड्रेनेज लाईनचा प्रश्न होता, 480 कोटीची योजना ही आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडून ती सुद्धा योजना मंजूर करून ती सुद्धा काम हे प्रगतीपथावर आहे। त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो, जिजाऊ उद्यान असो, नाईक नगरचं सेवालाल मंदिर असो, त्याच पद्धतीने 15 कोटीचे कामं मी ह्या सातारा देवळी परिसरात केलेले आहे। तरुणांची खूप समस्या आहेत। तरुण अलीकडे सुशिक्षित झालेले आहे परंतु त्याच्या हाताला काम नाही, त्याच्यामुळे तो भरकटला आहे, तो नशेच्या आहारी गेलेला आहे। या संदर्भात आपली काही भविष्यात प्लॅनिंग आहे? आपण बघतो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपला महाराष्ट्र हा खूप विकसित होत आहे। युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यासाठी मोठे मोठे उद्योग आज हे संभाजीनगरमध्ये येत आहे। त्याच पद्धतीने DMIC चं सुद्धा 1.25 लाख कोटीचं काम हे आज आपल्या शहरामध्ये चालू आहे। त्या माध्यमातून कमीत कमी 3 ते 4 लाख युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत आणि जे युवक नशेच्या आहारी गेलेले प्रभाग क्रमांक 26 मध्ये जो दारूचे अवैध जे अड्डे आहेत ते नक्कीच गृहमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे त्यांच्या माध्यमातून आपण हे नक्कीच बंद करून आपण तो सुद्धा युवकांना त्याच्यातून बाहेर काढू। आपलं औद्योगिक हब छत्रपती संभाजीनगर आहे, त्याचबरोबर अलीकडे एज्युकेशन हब शैक्षणिक हब सुद्धा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर होत आहे। तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करणार? वसतिगृह वगैरे विद्यार्थ्यांसाठी ते तयार करणार का आपण? नक्कीच आपण जे विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे त्यासाठी आपण नक्कीच वसतिगृहाचा असो की नक्कीच आपण आपल्या सरकारकडून हा प्रश्न त्यांचा नक्कीच सोडून घेऊ। लाडकी बहीण योजना अतिशय प्रसिद्ध होत आहे, त्या योजनेचा आपल्याला फायदा होईल? नक्कीच आता लाडकी बहीण योजना तर जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं जोपर्यंत आपली सत्ता आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, ही अखंड चालू राहील। आणि आता संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक लाडक्या बहिणीला 3-3 हजार रुपये सुद्धा आता खात्यामध्ये जमा होणार। उद्या जिजाऊ माँसाहेबांची जयंती आहे, त्या अनुषंगाने आपण काय बघतो? जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो व आपण जिजाऊ स्मारक सुद्धा आपण भव्य दिव्य असं आज आलोकनगरला मी माझ्या स्वतः पाठपुरावा करून तिथं बनवून घेतलेलं। मतदारांना आपण काय आवाहन करणार? मतदारांना मी इतकंच आवाहन करू शकतो की येणाऱ्या 15 तारखेला आपण आपल्या विकासासाठी, आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या हिंदुत्वासाठी आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं व आपण नक्कीच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपला आताचा जो महापौर होणार आहे हा स्वबळावर भारतीय जनता पार्टीचा निवडून येणार आहे। त्याच्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीचे जर नगरसेवक निवडून आणले तर नक्कीच गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता राहील आणि नक्कीच निधी आपण विशेष निधी आणून सुद्धा या परिसराचा आपण विकास करू शकतो। त्याच्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळ या निशाणी समोर मतदान टाकून प्रचंड मताधिक्याने 4ही नगरसेवक आपण या प्रभाग क्रमांक 26 मधले निवडून द्या।